नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोशन पंडित तुमचं सिम्पली सिव्हिल्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. आपण इकॉनॉमिक्सची सिरीज कंटिन्यू करून राहिलो. इकॉनॉमिक्समध्ये आपण बरेचसे चॅप्टर कव्हर केलेले आहेत. ज्यामध्ये आपण एम्प्लॉयमेंट, दॅट इज अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी, मल्टिपल इंडेक्सेस, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अशा प्रकारचे आणि बरेचसे बेसिक टॉपिक्स पण आपण कव्हर केलेले आहेत. इकॉनॉमिक्स मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर बघतो आहे आणि याच्यामध्ये आपण जीडीपी ऍट मायक्रो इकॉनॉमिक मॉडेल लेवलवर आपण बघितली. आज आपण जीडीपी कॅल्क्युलेशन मॅक्रो इकॉनॉमिक मॉडेल लेवलवर बघणार आहोत. तर सुरू करूया आजच्या टॉपिकला. दॅट इज राष्ट्रीय उत्पन्न मॅक्रो इकॉनॉमिक मॉडेल. जसं आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये की व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक मॉडेल. मायक्रो इकॉनॉमिक मॉडेलमध्ये आपण दोन व्यक्तींना इंटरॅक्शन करताना किंवा इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन करताना बघितलं, पण त्यामध्ये सरकारला ऍज अ बॅकग्राऊंड आपण कन्सिडर केलं नव्हतं. तर यावेळेस आपण जेव्हा मॅक्रो इकॉनॉमिक मॉडेल बघतो आहे त्यामध्ये संस्था म्हणून कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था तर त्यामध्ये येणारच, पण शिवाय त्या व्यतिरिक्त इथे सरकारला पण आपण इन्क्लूड करणार आहोत. सरकारला इन्क्लूड केल्यामुळे त्यांना सरकारला जाणारे टॅक्सेस आणि सरकारकडनं मिळणारी सबसिडी यामध्ये आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. म्हणून बरेचसे बदल या केसमध्ये होणार ऍज कम्पेअर्ड टू मायक्रो इकॉनॉमिक मॉडेल. तर बघूया आपण कशा प्रकारे काम करता. पहिलं फॅक्टर कॉस्ट प्राइस. तर आपण कोणत्या घटकाला फॅक्टर कॉस्ट प्राइस म्हणणार हे आपण बघूया. तर फॅक्टर कॉस्ट प्राइस मध्ये इन्क्लूड होणार ज्या फॅक्टरीमध्ये किंवा ज्या जागेवर उत्पन्न होऊन राहिलेलं आहे, उत्पादन होऊन राहिलेलं आहे कोणत्या गोष्टीचं, त्या लागे लागणारे श्रम आणि भांडवल यांची एकत्रित किंमत किंवा लागत जेवढी असेल त्याला आपण कॉस्ट प्राइस, फॅक्टर कॉस्ट प्राइस असं म्हणूया. फॅक्टर कॉस्ट प्राइस म्हणजे जिथे जे मॅन्युफॅक्चर होऊन राहिलेलं आहे तिथे लागणारी श्रम आणि कॅपिटलची लागत, दॅट इज कॉल्ड ॲज फॅक्टर कॉस्ट प्राइस. बेसिक प्राइस जेव्हा जी फक्त श्रम आणि आपण जे फॅक्टर कॉस्ट प्राइस मध्ये आपण श्रम आणि कॅपिटल बघितलं, पण जसं ते प्रोडक्ट तयार होणार तसं सरकार त्याच्यावर काही टॅक्सेस लावणार, जसं नोंदणी शुल्क लावलं किंवा त्यावर काही सबसिडी देणार. तर यांचं ऍडिशन केल्यानंतर जी त्याची ऍक्च्युअल प्राइस होणार त्याला आपण म्हणू बेसिक प्राइस. आता ही वस्तू मार्केटमध्ये जायची आहे, ही आता फक्त बेसिक प्राइस झाली. ही वस्तू जेव्हा मार्केटमध्ये जाणार तेव्हा मार्केटमध्ये जात असताना त्यावर आणखी काही टॅक्सेस किंवा सबसिडीज मिळू शकतात, जसं जीएसटी त्याच्यावर ऍड होऊ शकतं आणि काही आणखी इंधन सबसिडी मिळू शकते. जेव्हा असं काही त्याच्यावर ऍड किंवा सबट्रॅक्ट होणार आणि फायनली ते मार्केटमध्ये ऍज अ कन्झ्युमर म्हणून मला किती रुपये मिळणार त्याला आपण म्हणू मार्केट प्राइस. लक्षात आलं तुम्हाला? फॅक्टर कॉस्ट प्राइस मध्ये आपण काय लिहून राहिलो? फक्त श्रम आणि भांडवल. श्रम आणि भांडवल याची लागत, जेवढी त्याची लागत असेल ते त्याचं काय असणार? फॅक्टर कॉस्ट प्राइस असणार. बेसिक प्राइस मध्ये काय असणार? फॅक्टर कॉस्ट प्राइस प्लस टॅक्सेस आणि मायनस सबसिडीज. ठीक आहे. जे काही त्याच्यामध्ये टॅक्सेस द्यायला लागतील, जसं नोंदणी शुल्क जितके लागले असेल ते ऍड करावं लागेल आणि जितकी सबसिडी मिळाली असेल तेवढी सबसिडी सबट्रॅक्ट करायची. मग बेसिक प्राइस मध्ये परत टॅक्सेस ऍड होणार आणि टॅक्सेस ऍड होताना जर काही सबसिडीज भेटल्या तर त्या सबसिडीज इथनं सबट्रॅक्ट पण होणार. तर या सबसिडी सबट्रॅक्ट करून जी शेवटी प्राइस असणार ती मार्केट प्राइस असणार आणि या मार्केट प्राइसला कन्झ्युमरला ती वस्तू त्या प्राइसला मिळणार. ओके. नाव एक एक्झाम्पलच्या रूपात आपण समजूया ती चेन कशी आहे हे आपण समजून घेऊया. प्रोड्युसर कोणतीही वस्तू प्रोड्यूस करणार. आता इथे आपण कोणती एक वस्तू मानून घेऊया. आपण असं एक मानून चालूया की एक एक्स नावाची वस्तू आहे. ती एक्स नावाची वस्तूची प्राइस जी आहे ती 100 रुपये आहे. आता ही 100 रुपयाची वस्तू बनवताना मजदूरांचा श्रम आणि भांडवल ज्या वस्तूपासून ती बनली असेल त्यासाठी लागणारी बेसिक ज्या वस्तू किंमत आहे ती लागणार आहे. म्हणजे याच्यात भांडवल पण वापरलं गेलं आहे आणि श्रम पण वापरला गेला आहे आणि या भांडवल आणि श्रम मिळून जी किंमत बनते ती फॅक्टर कॉस्ट प्राइस असते. म्हणजे एक्स ची फॅक्टर कॉस्ट प्राइस किती झाली? 100 रुपये. एफसीपी म्हणजे फॅक्टर कॉस्ट प्राइस. एक्स ची फॅक्टर कॉस्ट प्राइस झाली 100 रुपये. आता ही वस्तू जेव्हा जशी बनली, आता ती फॅक्टरीमध्येच आहे, जिथे बनली तिथेच आहे ती, पण त्यावर नोंदणी शुल्क लागणार. ते नोंदणी शुल्क कोणाला द्यायचं? सरकारला द्यायचं आहे. आपण सरकारला इन्व्हॉल्व्ह केला आहे मायक्रो इकॉनॉमिक मॉडेल. जर हे मायक्रो इकॉनॉमिक मॉडेल असतं तर याच्यामध्ये तो टॅक्स आपण कन्सिडर केला नसता, पण यावेळी
सरकारला इन्क्लूड केल्यामुळे आपल्याला एफसीपी वर लागणारा नोंदणी शुल्क ऍड करावं लागेल का सरकारला जाणार ते पैसा, पण ते कॉस्ट मध्ये ऍडिशन होणार, म्हणजे ते फॅक्टर कॉस्ट मध्ये ऍडिशन होणार. तर 100 रुपये अधिक 6 रुपये म्हणजे आता किंमत किती झाली, 106 रुपये. अजून ही वस्तू मार्केट साईडला गेलेली नाही, अजून ती फॅक्टरीमध्येच आहे. सरकारने जेव्हा हा नोंदणी शुल्क घेतलं त्यावर त्या वेळेस त्यांनी काही सबसिडीज पण दिल्या. लेटस कन्सिडर त्याला 4 रुपये सबसिडी मिळाली. तर अजूनही फॅक्टरीमध्येच आहे वस्तू ती, पण 106 रुपये झालेली वस्तूवर 4 रुपये सबसिडी मिळाली. त्यामुळे इफेक्टिव्ह त्याची फॅक्टरीमध्येच असताना किंमत किती झालेली आहे, 102 रुपये. ठीक, याला आपण म्हणू बेसिक प्राइस. जसं आपण इथे बघितलं, एफसीबी वर टॅक्सेस नोंदणी शुल्क जसं आपण घेतलं आणि ज्या सबसिडीज मिळाल्या 4 रुपये सबसिडी, तर 100 अधिक 6 मायनस 4 म्हणजे टोटल किती किंमत झाली, 102 रुपये त्याची बेसिक प्राइस झाली. आता या बेसिक प्राइस वर जेव्हा ते मार्केटकडे वस्तू निघणार, आता फॅक्टरीमध्ये ती मार्केटकडे चालली वस्तू, जेव्हा मार्केटकडे तिला जायचं आहे, ज्याला विकली आहे तो जीएसटी पण देणार. तर जीएसटी ऍड होणार आणि इंधनची सबसिडी मिळणार. तर आपण समजा जीएसटी 18 रुपये त्याला लागला, तर त्याची किंमत 120 रुपये झाली आणि काही सबसिडी मिळाली. लेटेस्ट कन्सिडर 10 रुपये सबसिडी मिळाली, तर 120 किंमत झाली होती मायनस सबसिडी 10 रुपये, तर 110 मार्केट प्राइस झाली. म्हणजे ती वस्तू 110 मध्ये मार्केटमध्ये कंझ्युमरला मिळणार. लक्षात, 110 मध्ये मार्केटमध्ये ती कंझ्युमरला मिळणार, म्हणून त्या प्राइसला आपण काय म्हणू, मार्केट प्राइस. तर ही बेसिक प्राइस जी होती त्याच्यामध्ये टॅक्सेस ऍड झाले, जीएसटी 120 रुपये, 12 रुपये, 18 रुपये टॅक्सेस ऍड झाले आणि सबसिडी 10 रुपये भेटली. तर टोटल इफेक्टिव्ह कॉस्ट त्याची किती झाली मार्केटची, 110 रुपये. दॅट विल बी द मार्केट प्राइस, जसं मी तुम्हाला समजवलं. तर ही चेन लक्षात ठेवा, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी इथच्या लक्षात ठेवण्याची गरज नाही, ऑटोमॅटिक लक्षात राहतील. ओके, तर या बेसिसवर जीडीपी आपण कसं कॅल्क्युलेट करणार, म्हणजे जीव्हीए बेसिकली आपण कसं करणार. तर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, फॅक्टर कॉस्ट प्राइस म्हणजे एफसीपी लेवलची व्हॅल्यू आपण कशी माहित करणार, जर बाकी वस्तू बाकी व्हॅल्यूज आपल्याला माहित आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला बेसिक प्राइस माहिती आहे, लेटेस्ट कन्सिडर, आणि आपल्याला फॅक्टर कॉस्ट प्राइस आपल्याला माहित करायची आहे, तर कशी करणार. तर सिंपल आहे, बेसिक प्राइस मायनस टॅक्सेस. ठीक आहे, हे टॅक्सेस कोणते आहे, फॅक्टर साईडचे, म्हणजे उत्पादन साईडचे, उत्पादन जिकडे झालं त्या साईडचे टॅक्सेस प्लस सबसिडीज आपण लक्षात घ्या. बेसिक प्राइस अचीव करताना आपण याच्यामध्ये ते ऍड केलं होतं टॅक्सेस आणि सबट्रॅक्ट केल्या होत्या सबसिडीज. पण आता बेसिक प्राइस कडनं आपल्याला फॅक्टर कॉस्ट कडे जायचं आहे, तेव्हा आपल्याला बेसिक कॉस्ट मधनं 6 रुपये वजा करावे लागतील, म्हणजे त्याला आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल, टॅक्सेस सबट्रॅक्ट करावे लागतील आणि सबसिडीज ऍड करावे लागतील. म्हणजे 102 मायनस 6 म्हणजे 96 रुपीज प्लस 4 रुपीज टॅक्सेस, तेव्हा आपण अचीव करू फॅक्टर कॉस्ट प्राइस. लक्षात आलं. तर हे फॅक्टर कॉस्ट प्राइस अचीव करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. ओके, हे झालं. आणि जर समजा मार्केट प्राइस आपल्याला माहित असेल तर मार्केट प्राइस वरनं जर एफसीपी आपल्याला अचीव करायचं आहे, तर आपल्याला मार्केट प्राइस मायनस ऑल टॅक्सेस प्लस ऑल सबसिडीज. ऑल सबसिडीज किंवा ऑल टॅक्सेस म्हणजे काय, तर हे उत्पादन साईडचे टॅक्सेस आपल्याला सबट्रॅक्ट करावे लागतील. उत्पादन आणि उत्पाद म्हणजे प्रोडक्ट साईडचे. उत्पादन म्हणजे 6 रुपयाचा हा टॅक्स आणि 18 रुपयाचा हा टॅक्स, म्हणजे 24 रुपये टॅक्स सबट्रॅक्ट करावा लागेल आणि 4 अधिक 10 म्हणजे 14 रुपये सबसिडी ऍड करावी लागेल. कुठे, मार्केट प्राइसच्या व्हॅल्यू मध्ये. ठीक. सो फॉर एक्झाम्पल 110 मायनस 18 प्लस 6 24 प्लस 14 म्हणजे 100 रुपये आली एफसीपी. तर अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकू. ओके, त्याच्यानंतर जीव्हीए ऍट बेसिक प्राइस म्हणजे बेसिक प्राइसची व्हॅल्यू जी आहे 102 रुपये, ही कशा प्रकारे येणार. तर आपल्याला सिंपलची गोष्ट माहित आहे, जर आपल्याला एफसीपी माहित आहे तर एफसीपी मध्ये आपल्याला सबसिडीज सबट्रॅक्ट करायच्या आहे आणि टॅक्सेस ऍड करायचे आहे. म्हणजे एफसीपी म्हणजे टॅक्सेस ऍड करा मायनस सबसिडी सबट्रॅक्ट करा आणि ह्या टॅक्सेस आणि सबसिडीज हे उत्पादन साईडच्या टॅक्सेस आणि सबसिडीज आहे. तर तुम्हाला रिझल्ट काय मिळणार, बेसिक प्राइस मिळणार. इन द सेम वे जर तुम्हाला मार्केट प्राइस माहिती आहे तर मार्केट प्राइस मधनं
तुम्हाला टॅक्सेस सबट्रॅक्ट करायचे आहे. हे कोणते टॅक्सेस आहे? प्रोडक्ट साईडचे टॅक्सेस आहे. म्हणजे 18 रुपये, म्हणजे 110 माहिती आहे तुम्हाला, 18 रुपये हे तुम्हाला सबट्रॅक्ट करायचे आहे 110 मधनं आणि 10 रुपये ऍड करायचे आहे. आलं लक्षात? 110 18 मायनस 10, 110 मायनस 18 प्लस 10. ठीक आहे, तर 110 म्हणजे मायनस 8 झालं. 110 मायनस 8 किती व्हॅल्यू आली आपल्याकडे? 102. तर हे टॅक्सेस प्लस सबसिडीज. अशा प्रकारे आपण याची व्हॅल्यू काढू शकतो. मग जीवी ऍड मार्केट प्राइस काढायची आहे, तर आणखी कसं काढणार? तर एकदम सोपा त्याच्यामध्ये उपाय आहे. तर हे काढण्यासाठी जीवी ऍड मार्केट प्राइस, सो मार्केट प्राइसला काढण्यासाठी जर आपल्याला फॅक्टर कॉस्ट माहिती आहे तर फॅक्टर कॉस्ट प्राइस प्लस ऑल टॅक्सेस मायनस ऑल सबसिडीज तुम्हाला मिळणार. आणि जर समजा तुम्हाला बेसिक प्राइस माहिती आहे तेव्हा मार्केट प्राइस वर ती व्हॅल्यू काढताना बेसिक प्राइस प्लस प्रोडक्ट साइडचे टॅक्सेस आणि प्रोडक्ट साइडची सबसिडी हे सबट्रॅक्ट करावं लागेल, तर तुम्हाला मार्केट प्राइस मिळणार. तर अशा प्रकारे आपण मार्केट प्राइस, जीव्हीए, प्रोडक्ट साइड जीव्हीए, बेसिक प्राइसचं जीव्हीए आणि फॅक्टर कॉस्ट प्राइस वर जीव्हीए हे सगळे तिन्ही फॅक्टर्स आपण काढू शकतो. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं ही चेन. इफ यू गेट दिस चेन, दिस कम्प्लीट थिंग इज व्हेरी इझी फॉर यू. है ना? लक्षात ठेवायलाही सोपी आहे आणि समजायला सोपी आहे. फक्त तुम्हाला ही चेन लक्षात ठेवावी लागेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे, लाईकच करायचं आहे. तुम्ही डिसलाईक पण करू शकता इफ यू डोंट लाईक द व्हिडिओ. शेअर करायचं आहे, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि वाट बघा नेक्स्ट लेक्चरची. मी तो लेक्चर मोस्टली आजच अपलोड करणार आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.